मित्रांनो, या चक्रव्याजाची आपण तिसरी पद्धत बघायची आहे आपल्याला. तर लक्षात ठेवा तिसरी पद्धत काय आहे. तर सर्वप्रथम आपल्याला मुद्दल किती आहे लक्षात घ्यायचं. मुद्दल आहे 10,000 रुपये. 10,000 सर्वप्रथम आपण एका वर्षाचं 10% व्याज काढू. 10% दराने एका वर्षाचं व्याज हा शून्य हा शून्य हा शून्य हा शून्य कटला. एका वर्षाचं व्याज झालं किती 1,000. तर सर्वप्रथम काय घ्यायचे, पहिल्या वर्षाचं व्याज किती आहे 1,000 रुपये. त्यानंतर पुन्हा दुसऱ्या वर्षाचं व्याज किती रुपये भेटणार आहे, सरळ व्याज 1,000 रुपये. तिसऱ्या वर्षाचं पुन्हा किती भेटणार आहे 1,000 रुपये. तर 1,000 1,000 1,000 असे किती झाले 3,000 रुपये. हे 3 वर्षाचं कोणतं व्याज आहे, सरळ व्याज. आता चक्रवाढ व्याज काय असतंय, तर या पुन्हा 1,000 रुपयाचे आपल्याला 1,000 रुपयाचे 10% काढायचे. तर याचं जर आपण जर 10% काढलं तर लक्ष द्या, याचं 10% काढलं काय आहे 100. तर हे 100 किती वेळा घ्यायचे, 3 वेळा. तर 100 100 100 असं 3 वेळा घेतलं तर त्याचे रुपये होतात 300 रुपये. किती आले 300 रुपये. पुन्हा तिसऱ्या स्टेप मध्ये काय करायचं लक्ष द्या, त्या 300 रुपयाचं पुन्हा 10% काढायचे. 300चं जर 10% काढलं तर 300चं जर 10% काढलं तर काय येतं लक्ष द्या. थांबा